36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सहा महिन्यांच्या कामांचा लेखाजोखा. शहर विकासासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मिळवल्याचा दावा. गंगापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय जाधव यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मागील 6 महिन्यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा घेतलाय. या कालावधीमध्ये नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध विकास कामे मार्गी लावल्याचा दावा त्यांनी केलाय. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जाधव यांनी शहरातील पाणी पुरवठा सुधारून 2 दिवसाआड पाणी देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आल्याचं सांगितलंय. बंद असलेले जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून भविष्यात शहरासाठी पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय मूळ रस्त्यांवरील बंद पथदिवे सुरू करणे, स्वच्छता मोहिमेला गती देणे, भूमिगत गटार योजनेचे काम पुन्हा सुरू करणे, वृक्षारोपण आणि शहर सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. शहरातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून सुमारे 16 कोटींचा निधी मिळवण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केलाय. पुढील काळात गंगापूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि आदर्श शहर बनवण्यासाठी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी नगर उपाध्यक्ष अमोल जगताप यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. आपल्याला अजून त्या योजनेला पैसे नसल्यामुळे आपण करून घेऊ. त्याच्यात 3 DP रोड आपण घेतो. रोडची माहिती अंदाजे किती दिवसात आता 6 कोटी रुपयांच्या कामापैकी जवळपास 70% कामं करून घेतो. भांडवलीचा आपण कालपासून चालू करतो. त्याची निकष आहेत की आता निकषाखाली त्या अंतर्गत ते होर्डिंग लावावे किंवा त्याचे कर वगैरे भरणा करावा किंवा ते कायमस्वरूपी बंद करावे. हा अधिकार नगरपालिकेचा असताना अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे महामार्गावर आपल्या वैजापूर रोड झाला, संभाजीनगर रोड झाला, या डिवायडरला ते खांबा आहेत विभागाचे, त्या खांबालाच होर्डिंग लावलं जातं. त्यामुळं बऱ्याच वेळेस अपघात झाले. त्यानंतर आपण खांबावर ते खांबाचं महत्त्व गंगापूर शहराला यानंतर आपण 3 ते 4 दिवसात पाणी देण्याचं ठरवलं असून ते पण शुद्ध पाणी आपण देणार आहोत नागरिकांना. त्याच्यात थोडक्यात मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की गंगापूर शहरातील 93 मध्ये त्या योजनेमध्ये 4.5 LMGचा आपल्याला प्लॅन आणि पाईपलाईन मंजूर झाली. त्यांची 350ची पाईपलाईन आज आपल्याला जॅकपिडून जी येते कायगावरून आपल्याकडून ती 4.5 LMGची ती 92ची. 92ची ज्यावेळेस ती लोकसंख्या 20,000 होती त्याला अनुसरून ती योजना मंजूर झाली. आज गंगापूर शहराची लोकसंख्या आज मतदारच आज 30,000 आहे. तर लोकसंख्या आपली आज 45,000च्या आसपास आहे. ते बरेचसे ते आज वाळू MIDC वगैरे जवळ असल्यामुळं आपले 4-5 हजार लोकांची या ठिकाणी नोंदणी नाही. नोंदणी नसल्यामुळं अंदाजे ही जी योजना आहे ही योजनेला हे पाणी अपुरं पडतं. आज आपण काय केलं सध्या परिस्थितीत आपण यात मार्ग असा काढला की ही जुनी जी जॅकवेल योजना आहे या जुनी जॅकवेल योजने 3.5-4ची जरी मंजूर असली तरी आपल्या शहराला पाणी पुरवठा करताना 60,000 प्रति तास त्यातून येतं. फक्त 5,000 लिटर पाणी हे कायमस्वरूपी स्टोर असते त्या ठिकाणी आणि 50,000 पाण्याचे फिल्टर होऊन ते नागरिकांना आपण पुरवायचा आता प्रयत्न करतो. त्यात आपण 100% यशस्वी होणार आहे. कारण ती योजना आपण करताना खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या शहराचं आपण जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी आपले 2 जलशुद्धीकरण केंद्र आहेत. एक आपण जे नवीन योजना 2019 आहे आपल्याला मंजूर झाली त्यानुसार आणि एक जुनी जी 92ची एक योजना. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.